राहुल गांधींची जागा वाटपाबाबत चर्चा झाली। त्यांना राज्यातील परिस्थिती, जागा वाटपासंदर्भात माहिती दिली। राहुल गांधी महाराष्ट्रातील एकंदरीत घडामोडींविषयी समाधानी। संजय राऊत यांची माहिती। 370 लाही विरोध केला नाही आणि सीएए ला सुद्धा विरोध केला नाही। काश्मीरी पंडित अजून निर्वासितांच्या छावणीत। मणिपूर हिंसाचारात हजारो लोक निर्वासित, त्यांच्यावर अमित शहा बोलत नाहीत। सीएए कायद्याविषयी अजून बऱ्याच गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत। संजय राऊत यांची अमित शहांवर टीका। संजय राऊत यांच्यावर रावसाहेब दानवेंचे टीकास्त्र। राहुल गांधी हे संजय राऊतांच्या दृष्टीने प्रकाश का अंधार आहे हे येत्या निवडणुकीच्या निकालानंतर कळेल। रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याच्या स्वभावामुळे 6व्यांदा पक्षाने विश्वास टाकला। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। लढाई अवघड, पण मागच्या वेळेच्या मतांइतकीच आघाडी मिळेल, दानवेंचा विश्वास। शरद पवार यांचे नाव आणि फोटो कोणत्याही स्तरावर वापरणार नाही, लेखी आश्वासन द्या। अजित पवार गटाला न्यायालयाच्या सूचना। दोन्ही पक्षांनी या गोष्टीला माध्यमातून प्रसिद्धी द्या। न्यायालयाचे शरद पवार आणि अजित पवार गटाला निर्देश। पुढची सुनावणी 18 तारखेला। शरद पवारांचं नाव वापरू नका, त्यांचा फोटो वापरू नका, असं न्यायालयानं आज स्पष्ट सांगितलं। आतापर्यंत निवडणुका पवारांनी जिंकून दिल्या, हेही न्यायालयामध्ये सांगितलं। वेगळं चिन्ह घ्या असं न्यायालयानं सुचवलं। न्यायालयाच्या निर्णयावर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। आचारसंहिता उद्यापासून लागू होईल। अजित पवार यांचं प्रचार सभेमध्ये वक्तव्य। सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचा निर्णय सर्व जागा जाहीर झाल्यानंतर घेणार, अजित पवार यांचे माहिती। भाजप आणि शिवसेना मनसेसाठी 1 ते 2 जागा सोडायला तयार। लोकसभा निवडणूक न लढल्यास राज्यसभेचाही पर्याय। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। महाराष्ट्रातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये, बँकांमध्ये सूचना फलक। अर्ज नमुने मराठीमध्ये ठेवणं बंधनकारक। म्हाडा, सिडको, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, प्रदूषण नियंत्रण मंडळ, वीज कंपन्या यांना सर्व व्यवहार मराठीतूनच करावे लागतील। सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर, संभाषण आणि दर्शनी भागात मराठी भाषांमध्ये फलक लावणं बंधनकारक। मराठीमध्ये संभाषण न करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद। मराठी भाषा धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी। विदर्भातल्या 4 जागांवर महायुतीकडून धक्कातंत्र वापरलं जाण्याची शक्यता। भावना गवळींच्या जागी संजय राठोड यांना तिकीट मिळणार अशी चर्चा। गोंदियामध्ये आमगाव नगर परिषदेचा विषय पेटला। 9 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यामुळे नागरिक संतप्त। आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा। अकोल्यातून भाजपच्या अनुप धोत्रेंना उमेदवारी जाहीर। धोत्रेंचे प्रतिस्पर्धी समजले जाणारे माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि नारायण गव्हाणकरांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेणार, अनुप धोत्रेंचं वक्तव्य। महायुतीसोबत चर्चा सुरू। लवकरच उरलेली यादी प्रसिद्ध करणार। जागा वाटपात कुणीही दुखावणार नाही। 7 ते 8 जागा वाटप जागांबाबत पुन्हा चर्चा होईल, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होतात नितीन गडकरींचं परिवाराकडून औक्षण। रात्री उशिरानं नितीन गडकरी नागपूरच्या घरी दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।